आणि चाकणचे वेगवेगळे जे इश्यूज आहेत इंडस्ट्रियल एरिया चाकण आणि माडगुळेच्या त्याच्याशी निगडीत जे इश्यूज होते त्याच्याबद्दल सखोल चर्चा झाली. जसं आता कलेक्टर साहेबांनी आपल्याला डिटेलमध्ये ब्रीफ केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टबद्दल इथे चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक अत्युत्कृष्ट कोऑर्डिनेशन सगळे एजन्सीचे मध्ये होईल ते आजच्या मीटिंगमध्ये एन्श्योर झालं. बरीच गोष्ट आहे ज्याच्या आपल्याला लॉंग टर्म रिपरकशन असतो. जसं लँड एक्विजिशन आहे, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे ते लँड एक्विजिशन तिथे काही अपोज असतो, लॉ अँड ऑर्डर इश्यू असतो, त्याच्यामध्ये पोलीस चा बंदोबस्त लागतो. आता जसं हायवेचे याच्याबद्दल हे वेगवेगळे तिथे डिवायडर्सचे ब्रेक झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकची स्पीड कमी होतो, फॅटॅलिटी वाढते आणि त्याचबरोबर लोकांना उलट्या डायरेक्शनमध्ये ड्राईव्ह करायची टेंडन्सी वाढते. तर हे सगळे याच्यामध्ये पोलीस आणि बाकी जे संबंधित एजन्सी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे, MSIDC आहे आणि MIDC होती, तर ते त्यांच्यामध्ये एकदम चांगला आजच्या मीटिंगमध्ये समन्वय झाला आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या 15 दिवसापासून रिझल्ट जे आहे ते आम्ही दाखवायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ट्रॅफिकचे इश्यू मान्सूनमध्ये एक मेजर इश्यू झालेला होता. त्याच्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये सगळे एजन्सीजने कमिट केलेलं आहे की जेवढे खड्डे आहेत ते सगळे पूर्णपणे भरले जातील. साईड पट्ट्या आहेत ते कम्प्लीट केल्या जाईल. त्याचबरोबर जे MIDC ची मोकळी जागा आहे ती पार्किंगसाठी ट्रॅफिक ब्रांचला उपलब्ध करून दिला जात आहे आणि ती जागाचा वापर करून जे रोडवर गाड्या उभा राहत होते ते गाड्या सगळे तिथून ॲब्सोल्यूट झिरो टॉलरन्स हे करून त्यांना तिकडून पार्किंग मध्ये लावण्यात येईल आणि जे नाही लावतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर एन्क्रोचमेंट मध्ये पण आम्ही दोघे आज मिळून ठरवलं की एन्क्रोचमेंट रिमूव्हल स्पेशली ह्या एरियाच्या त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त इमिडिएटली आम्ही देऊ. ज्या एजन्सीला MIDC असेल त्यांना काही एन्क्रोचमेंट काढायचं आहे आणि MSIDC आहे, MSIDC आहे, NHI आहे, जे कोणी एजन्सी आहे ज्यांना कुठला एन्क्रोचमेंट काढायचं आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा फ्लो जे आहे ते स्मूथ आणि व्यवस्थित होईल ते आम्ही इमिडिएटली देतो. आज जर संबंधित एजन्सीने आम्हाला ऍप्लिकेशन दिली तर त्यांना आम्ही परवा फुल मॅनपॉवर उपलब्ध करून देणार आहे, ज्याच्यामुळे हे सगळे जे इश्यूज आहेत ज्याच्यामुळे आपला ट्रॅफिक त्याच्या फ्लोच्या जे स्पीड आहे ते कमी झालेलं आहे ते आपल्याला वाढवता येईल. त्याच्या व्यतिरिक्त लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचे पण सगळे डिस्कशन झाले. एक AI चा वापर करून त्याची प्रॉपर ट्रॅफिक मॉडेलिंग करून आणि त्यामध्ये कसं डिस्ट्रीब्युशन करता येईल त्याबद्दल पण चर्चा झाली. तसेच जे बाकी काही रोड्स आहेत जे जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि थोडं त्याच्यामध्ये काम राहिलेलं आहे त्यांना स्पीडअप करण्याचा, लँड एक्विजिशन लवकर करून घेण्याचा आदेश कलेक्टर साहेबांना त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी पण दिलेली आहे. तर एकंदरीत हे सगळे मीटिंगचे आज पॉझिटिव्ह परिणाम दिसून येत आहे. हे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये इमिडिएटली ट्रॅफिक चे फ्लो पासून सुरू होऊन बाकी इन्फ्रास्ट्रक्चर चे जी कंडिशन आहे चाकण माडुंगे MIDC याच्यामध्ये त्याच्यावर पण फार वेगाने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.